नमस्कार मित्रांनो. शेवटचा फोन कॉल या व्हिडिओच्या पहिल्या भागात आपण पाहिले की सोनलचा खून सचिनने केला आहे आणि सचिन आणि अजय समोरासमोर आलेले आहेत. समोरासमोर आल्यानंतर अजयला माहीत पडते की सोनलचा खून हा सचिनने केला आहे आणि सचिन त्या बंद झोपडीच्या कडेला एक विहीर असते त्याच्यात पडतो. पण विहिरीत पडून त्याचा मृत्यू झालेला नसतो, तर तो जिवंत असतो. आणि यामध्ये पुढे खूप मोठा ट्विस्ट लपलेला आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग सुरू करूया दुसरा भाग. अजयच्या डोक्यात अजूनही सोनलची शेवटची असणारी प्रतिमा घर करून बसली आहे. ती गेली, पण तिचं जाणं एक अपघात नव्हतं, तो खात्रीने सांगू शकतो. सचिनने तिच्या मृत्यूचा दोष अजयवर ढकलण्याचा प्रयत्न केला होता, पण अजयला वाटायचं कुठेतरी काहीतरी चुकतंय. एक दिवस अजयच्या मेलवर एक व्हॉइस मेसेज येतो. मी सोनल आहे, मी मेली नाही अजून, पण जे मी बघितलं ते कोणालाही सांगू शकत नाही, अजून तरी नाही. ते ऐकून अजयच्या अंगावर शहारे येतात. तो लगेचच त्या मेलचा ट्रॅक करतो. लोकेशन कोल्हापूर जवळच्या एका फार्म हाऊसवर. सचिनला तो काहीच सांगत नाही, पण त्याच रात्री तो तिथेच पोहोचतो. दरवाजा उघडतो आणि समोर सोनल जिवंत, पण तिच्या चेहऱ्यावर भय आहे. ती फक्त एवढंच म्हणते, तू अजूनही त्याच्यावर विश्वास ठेवतोस ना? पण त्यानेच मला मारायचा प्रयत्न केला होता. सचिन? अजय सोनलला समोर पाहतो आणि काही क्षणांसाठी त्याचा श्वासच थांबतो. सोनल, तू तर खरंच जिवंत आहेस, पण तू मेल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. सोनल डोळ्यात पाणी आणते, पण तिचा आवाज थरथरत असतो. ते जे प्रेत होतं ते माझं नव्हतं अजय, त्याचं प्लॅनिंग कोणीतरी मुद्दाम केलं होतं. ती हळूहळू सगळी कहाणी सांगते. त्या दिवशी घरी एकटी होती. सचिन तिथे अचानक आला. तो पूर्वीपासून सोनलच्या मागे होता, पण तिने अजयशी लग्न केलं हे त्याला खटकत होतं. त्याने तिला धमकावलं, पण जेव्हा सोनलने त्याला विरोध केला तेव्हा तो चिडला. मी तुला आणि अजयला वेगळं करणारच. सोनलने पळ काढला आणि गावाबाहेरच्या फार्म हाऊसवर लपली. तिच्याऐवजी एका अनोळखी मुलीचं मडके बनवून सचिनने तिच्या मृत्यूचा बनाव रचला. पोलिसांपर्यंत पोचायला नको म्हणून सोनल गप्प राहिली, पण आता अजयची बाजू समजल्यावर ती समोर आली. अजय तिला शांत करतो. आता वेळ आली आहे सगळं उघड करण्याची, मी तुला सोडणार नाही. सोनल आणि अजय दुसऱ्या दिवशी थेट पोलीस स्टेशनला जातात. सोनलचं जिवंत असणं हेच एक मोठं धक्कादायक सत्य होतं. इन्स्पेक्टर कदम आधी विश्वास ठेवत नाही, पण सोनलचा बायोमेट्रिक आणि तिचं जुने कॉल रेकॉर्ड्स पाहून तो हादरतो. म्हणजे जो गुन्हा आम्ही अजयवर लावला तो खोटा होता. अजय फक्त एक शांत नजर टाकतो आणि म्हणतो, खरा गुन्हेगार अजून मोकळा फिरतोय. ते तिघं सचिनकडे जातात. त्यावेळी तो एका ऑफिस मीटिंगमध्ये असतो. सोनल समोर येताच सचिनचा चेहरा फिकट होतो. त्याचा चेहरा हसू आणि भीतीच्या मधोमध अडकलेला असतो. तू 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 मेली होतीस ना? नाही सचिन, तू फक्त माझं जगणं हिरावून घ्यायचं ठरवलं होतंस. पोलीस त्याला अटक करतात, पण निघण्याआधी सचिन एक वाक्य टाकतो, हे अजून संपलेलं नाही अजय. सोनलच्या मागे मीच एकटाच नव्हतो. सचिनच्या मागे कोण होतं? सोनलच्या मृत्यूचं नाटक करणं यामागे अजून कोणाचा हात होता? सचिनला अटक झाल्यानंतर पोलीस त्याला अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतात. इन्स्पेक्टर कदम म्हणतात, तू एकट्याने हे सगळं केल्याचं सांगतोयस, पण तू अजयला असं का म्हणालास की तू एकटा नव्हता? सचिन नुसता हसतो, तो काही बोलत नाही. सोनलला एक जुनी गोष्ट आठवते. ती जेव्हा फार्म हाऊसवर लपून राहत होती तेव्हा एकदा रात्री तिला वाटलं कोणीतरी तिचा पाठलाग करतो. तेव्हाच तिला एक अनोळखी नंबरवरून सतत कॉल येत होते, पण तिने उचलले नाही. त्या नंबरचा शोध घेतल्यावर पोलिसांना एक नवीन नाव समजतं, प्रवीण देशमुख. अजयचा कॉलेजमधला जुना मित्र. पण त्याच्यात आणि सोनलमध्ये काहीतरी असं होतं जे अजयला देखील माहीत नव्हतं. सचिन आणि प्रवीण हे दोघं एकत्र काम करत होते. त्यांचा उद्देश सोनल आणि अजयला वेगळं करून सोनलच्या बाबतीत काहीतरी फार मोठं ब्लॅकमेलिंग प्लॅन करणं होतं. पण जेव्हा गोष्टी हाताबाहेर गेल्या तेव्हा सचिनने स्वतः प्रवीणपासून सुटण्याचा विचार केला. पण प्रवीण अजूनही बाहेर मोकळा फिरतो. अजय आणि सोनल आता एका मोठ्या युद्धासाठी सज्ज होतात, कारण पुढचं पाऊल म्हणजे प्रवीण देशमुखचा शोध आणि त्याचा गूढ प्लॅनचा पर्दाफाश.
अजय आणि सोनल प्रवीण देशमुखचा माग काढतात. तो सध्या एका लॉजमध्ये लपून बसलेला असतो. पोलीस त्याला पकडण्यासाठी एक सापळा रचतात. अजय स्वतः त्यांच्याशी संपर्क करतो. एक जुना मित्र म्हणून. प्रवीण म्हणतो, मला वाटलं तू मेलास अजय, पण तू तर परत आला आहेस. मग आता शेवटचं कार्ड मीच खेळणार. प्रवीणने संपूर्ण प्लॅन एका सिक्रेट ड्राईव्हमध्ये रेकॉर्ड केला होता. त्यात स्पष्ट दिसतं सचिन हा फक्त एक प्यादा होता. प्रवीणने सोनलच्या फोटोचा गैरवापर केला, तिला धमकावलं आणि अजयवर खोटा खुनाचा गुन्हा लावण्यासाठी सगळं आखलं. पण एक गोष्ट अजून उलगडायची होती. प्रवीण एक नाव पुन्हा पुन्हा घेतो, मॅडम सोनल चक्रावते. ही मॅडम कोण? प्रवीण काही बोलत नाही, पण त्याच्या फोनमधल्या एका फाईलमध्ये एक व्हॉईस मेसेज असतो. काम नीट झालं पाहिजे, सोनलला गायब कर, अजय जेलमध्ये गेला पाहिजे, पैशांचं डबल देईन. त्या आवाजाची ओळख सोनल लगेच करते. तो आवाज तिच्या आईचा असतो. सोनलचा श्वास अडकतो. तिच्या फोनमध्ये तो व्हॉईस मेसेज परत ऐकताना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. सोनल मनात म्हणते, आई, पण ती असं का करेल? प्रवीण पोलिसांच्या ताब्यात असतो. तो स्पष्ट सांगतो, तिच्या आईनेच मला पैशांचं आमिष दाखवलं. तिला वाटत होतं की अजय सोनलसाठी योग्य नाही, पण खरं कारण हे होतं, अजयने तिच्या एका प्रॉपर्टी डीलमध्ये अडथळा आणला होता. सोनलच्या आईचं उद्दिष्ट एकच होतं, सोनलला अजयपासून वेगळं करायचं आणि तिचं लग्न एका राजकारण्याच्या मुलाशी लावायचं. त्या लग्नातून प्रचंड फायदा होणार होता. अजय म्हणतो, सोनल, आपल्याला आता फक्त भावनांनी नव्हे तर न्यायासाठी पण लढायला हवे. पोलीस आता सोनलच्या आईवर नजर ठेवू लागतात. ती तात्पुरती शहराबाहेर निघून गेली आहे, पण आता तिचा माग घेणं सुरू झाले. शेवटी सोनल एक निर्णय घेते. सोनल म्हणते, आईने मला जन्म दिला, पण आता मी स्वतःला पुन्हा नव्याने घडवणार. आईसारख्या लोकांसाठी कायदा आहे आणि मी तो कायदा जिवंत ठेवणार. सोनलने तिच्या आईविरुद्ध केस दाखल केली आहे. त्याचवेळी प्रवीण देशमुखची कबुलीही कोर्टात मांडली जाते. सगळं पुराव्यावर चालतं. कॉल रेकॉर्डिंग्स, CCTV, मेसेजेस. कोर्टात सोनलचे शब्द सगळ्यांचं मन हेलावून टाकतात. आईने मला जन्म दिला, पण माझं आयुष्य, माझं प्रेम, माझं स्वातंत्र्य सगळं हरवलं. माझ्या प्रिय व्यक्तीला जेलमध्ये पाठवायचं तिने ठरवलं. आई नसून एका व्यावसायिक धोका होती ती. कोर्ट अखेर निर्णय देतो. प्रवीण देशमुखला 7 वर्षाची शिक्षा. सोनलच्या आईवर गंभीर गुन्हे दाखल होतात आणि तिला अटक होते. अजय आता निर्दोष सिद्ध झाला. सोनल त्याच्यासोबत पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करू पाहते. पण अजय म्हणतो, सोनल, क्षमा करू शकतो पण विसरू नाही शकत. आपण वेगवेगळ्या वाटावर चालू, पण तू नेहमी माझ्या शुभेच्छामध्ये राहशील. गोष्टीचा शेवट गोड नाही, पण सत्याशी प्रामाणिक आहे. प्रेम खोटं नसलं तरी विश्वास जर एकदाच मोडला तर आयुष्यभर त्याचा तुटलेला आवाज मनात घुमत राहतो. तर मित्रांनो, आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.